हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आमच्या लर्न इंग्लिश या यूट्यूब चॅनलमध्ये. जर तुम्हाला पूर्ण चालू वर्तमान काळात बोलता येत नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. हा व्हिडिओ नक्की बघा व पूर्ण चालू वर्तमान काळ सहज शिका. त्या अगोदर जर तुम्ही आमच्या लर्न इंग्लिश या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा व तिथे दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढे येणाऱ्या व्हिडिओची माहिती मिळू शकेल. तर चला सुरू करूया. परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे पूर्ण चालू वर्तमान काळ. पूर्ण चालू वर्तमान काळ म्हणजे काय? तर भूतकाळात सुरू झालेली कृती आताही सुरू आहे हे सांगण्यासाठी जो काळ वापरतात त्याला प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असे म्हणतात. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचे स्ट्रक्चर असते सब्जेक्ट प्लस हॅज ऑर हॅव प्लस बीन प्लस वर्ब प्लस आयएनजी. यामध्ये वर्बला आयएनजी हा सफिक्स जोडला जातो. तर हॅज आणि हॅव कधी वापरायचे? बघा, आय, यू, वी, दे हे कर्ते जेव्हा असतात तेव्हा हॅव वापरला जातो. ही, शी, इट किंवा एकवचनी नाव जेव्हा येते तेव्हा हॅज वापरले जाते. पासून, पासून, इतका वेळ हे शब्द प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सची ओळख दाखवतात. याचे एक्झाम्पल्स आहेत: मी काम करत आहे. मी काम करत आहे. आय हॅव बीन वर्किंग. आय हॅव बीन वर्किंग. काम करत आहे म्हणजे ही क्रिया भूतकाळात सुरू झाली असून प्रेझेंटमध्येही सुरू आहे. सो आय हॅव बीन वर्किंग. मी अभ्यास करत आहे. मी अभ्यास करत आहे. इथे करता मी म्हणजे आय आहे, सो त्यासोबत येईल हाय, हॅव. आय हॅव बीन स्टडिंग. आय हॅव बीन स्टडिंग. मी वाट पाहत आहे. मी वाट पाहत आहे. वाट पाहणे, वेट. And in present perfect continuous tense, it becomes I have been waiting. I have been waiting. मी इंग्रजी शिकत आहे. मी इंग्रजी शिकत आहे. करता येईल आय, त्यासोबत सहाय्यकारी क्रियापद येईल हॅव. सो आय हॅव बीन लर्निंग इंग्लिश. I have been learning English. मी स्वयंपाक करत आहे. मी स्वयंपाक करत आहे. I have been cooking. I have been cooking. स्वयंपाक करणे means to cook. ती काम करत आहे. ती काम करत आहे. शी सोबत येईल हॅज. हेल्पिंग वर्ब हॅज. सो शी हॅज बीन वर्किंग. शी हॅज बीन वर्किंग. ती अभ्यास करत आहे. ती अभ्यास करत आहे. She has been studying. अभ्यास करणे means to study and here it becomes studying. She has been studying. ती जेवण बनवत आहे. ती जेवण बनवत आहे. She has been cooking food. She has been cooking food.
ती फोनवर बोलत आहे. ती फोनवर बोलत आहे. She has been talking on the phone. She has been talking on the phone. ती झोपत आहे. ती झोपत आहे. She has been sleeping. She has been sleeping. या सगळ्या वाक्यांमध्ये कर्ता हा शी आहे. सो त्यासोबत सहाय्यकारी क्रियापद हॅज आले आहे. एकवचनी. तो खेळत आहे. He has been playing. He has been playing. खेळणे means to play. तो गाडी चालवत आहे. तो गाडी चालवत आहे. कर्ता तो आहे. सो इथे सहाय्यकारी क्रियापद येईल हॅज. गाडी चालवणे means to drive and in present perfect tense sentence becomes he has been driving. He has been driving. तो शिकत आहे. कर्ता ही शिकणे शिकवत आहे. शिकवत आहे means to teach. So he has been teaching. He has been teaching. तो काम शोधत आहे. तो काम शोधत आहे. कर्ता तो. सो सहाय्यकारी क्रियापद येईल हॅज. He has been searching for work. He has been searching for work. तो दुरुस्ती करत आहे. तो दुरुस्ती करत आहे. He has been repairing. He has been repairing. दुरुस्ती करणे means to repair. आम्ही वाट पाहत आहोत. आम्ही वाट पाहत आहोत. We have been waiting. We have been waiting. इथे करता we म्हणजे अनेक वचनी करता आहे. सो यासोबत सहाय्यकारी क्रियापद हॅव हे आलेले आहे. आम्ही तयारी करत आहोत. आम्ही तयारी करत आहोत. We have been preparing. We have been preparing. आम्ही सराव करत आहोत. आम्ही सराव करत आहोत. We have been practicing. सराव करणे means to practice and in present perfect tense it becomes we have been practicing. आम्ही प्रवास करत आहोत. आम्ही प्रवास करत आहोत. We have been traveling. We have been traveling. आम्ही साफसफाई करत आहोत. आम्ही साफसफाई करत आहोत. We have been cleaning. We have been cleaning. ते खेळत आहेत. ते खेळत आहेत. इथे करता आहेत ते मीन्स दे.
त्यासोबत सहाय्यकारी क्रियापद येईल हॅव. दे हॅव बीन प्लेइंग. दे हॅव बीन प्लेइंग. ते काम करत आहेत. ते काम करत आहेत. They have been working. They have been working. ते चर्चा करत आहेत. ते चर्चा करत आहेत. They have been discussing. चर्चा करणे means to discuss. So sentence become they have been discussing. ते अभ्यास करत आहेत. ते अभ्यास करत आहेत. They have been studying. They have been studying. ते तयारी करत आहेत. ते तयारी करत आहेत. They have been preparing. They have been preparing. तयारी करणे means to prepare. पाऊस पडत आहे. पाऊस पडत आहे. पाऊस इथे करता येईल इट. इट सोबत येईल हॅज बीन. इट हॅज बीन रेनिंग. इट हॅज बीन रेनिंग. खूप वेळ पाऊस पडत आहे. खूप वेळ पाऊस पडत आहे. It has been raining for a long time. It has been raining for a long time. आज सकाळपासून पाऊस पडत आहे. आज सकाळपासून पाऊस पडत आहे. It has been raining since morning. सकाळपासून. So since it has been raining since morning. हवामान बदलत आहे. हवामान बदलत आहे. Weather has been changing. Weather has been changing. थंडी वाढत आहे. थंडी वाढत आहे. It has been getting cold. It has been getting cold. तर अशा प्रकारे आज आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये कसे बोलायचे हे बघितले. याआधीही आपण प्रेझेंट टेन्सच्या वेगवेगळ्या प्रकारामध्ये कसे बोलायचे हे बघितले आहे. अशा प्रकारे व्हिडिओज बघण्यासाठी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा.